In this lecture, we are going to see SOP 5 of first chapter, that is Advanced Web Designing. In that, see use of audio on web page using HTML5. आपल्याला एक सिंपल वेब पेज क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला ऑडिओ इन्सर्ट करायचं आहे. सो फर्स्ट create a web page named audio.html to set an audio file in web page with controls such that it uses HTML5 elements. सो फर्स्ट आपण सिंपल एक ऑडिओ इन्क्लूड करायचं आहे आपल्या वेब पेजमध्ये. सो हे सिंपल स्ट्रक्चर आहे HTMLचं. नाव टू इन्सर्ट द ऑडिओ इन HTML पेज वी आर गोइंग टू यूज ऑडिओ टॅग. ओके, आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये ऑडिओ टॅग त्यांनी इंट्रोड्यूस करून दिला आहे. लेट्स सी वेअर इट इज. Okay, so see here audio tag. The audio element enables you to embed or add audio files on the web page. Okay, so जेव्हा आपल्याला कधी ऑडिओ इन्क्लूड करायचं असेल आपल्या वेब पेजमध्ये, देन वी आर गोइंग टू यूज अ ऑडिओ टॅग. अँड ऑडिओ टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत बघा: ऑटो प्ले, कंट्रोल, लूप, म्युटेड अँड SRC. सो फर्स्ट आपण काय करूया, ऑडिओ इन्क्लूड करूया. इथे बघा त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे हाऊ टू इन्क्लूड द ऑडिओ. Okay, so first I'm going to use audio tag. Okay, after that opening and closing audio tag. Now within this opening and closing audio tag we are going to use source tag, source and SRC. आता आपल्याला ऑडिओ इन्क्लूड करायचं आहे. सो फर्स्ट I will save this program here as audio.html. ओके, अँड सेव्ह. नाव सी, मी ज्या फोल्डरमध्ये माझा प्रोग्राम सेव्ह केला आहे त्या प्रोग्राममध्ये माझ्याकडे काही ऑडिओ अँड व्हिडिओ फाईल्स आहेत. सो आपल्याला ऑडिओ फाईल इन्क्लूड करायचे आहेत. नाव सी, मोस्टली ऑडिओ फाईल्सचे जे फाईल असतात ते MP3 टाईप असतात किंवा WAV फाईल असते आणि OGG फाईल असते. सो फर्स्ट विल इन्क्लूड एनी वन. आपण हे MP3 फाईल मी इन्क्लूड करते. नेम ऑफ द फाईल इज sample1. सो SRC मध्ये आपण काय करणार, sample1.mp3. okay, and then here we are going to use a type attribute. Type is equal to audio/mp3. okay, and close. आता ही आपण ऑडिओ फाईल इन्क्लूड केली. नाव त्यांनी कंडिशन काय दिली आहे बघा प्रोग्राममध्ये, वी हॅव टू इन्क्लूड द ऑडिओ फाईल विथ अ कंट्रोल्स. आता मीन्स वॉट, फर्स्ट आपण हे प्रोग्राम रन करून बघूया. फाईल अँड सेव्ह. ओके, नाव आय विल रन दिस प्रोग्राम ऑडिओ. ओके, इथे आपल्याला ऑडिओ फाईल डिस्प्ले होत नाही आहे. सो विथ कंट्रोल्स नाही आहेत, मग आपल्याला कळणार नाही की पॉज बटन, प्ले बटन, व्हॉल्यूम बटन. सो फॉर टू डिस्प्ले द कंट्रोल विदिन द ऑडिओ वी हॅव टू यूज कंट्रोल्स ॲट्रिब्यूट. ओके, अँड सेव्ह. नाव विल रिफ्रेश दिस. ओके, रिफ्रेश केल्यावर बघा मला ती ऑडिओ फाईल इथे डिस्प्ले होते आणि हे प्ले बटन आहे, त्याचं प्ले बटन केल्यावर जी ऑडिओ फाईल आहे ती प्ले होणार आहे. देन हे व्हॉल्यूम बटन आहे त्याचं, अँड ऑडिओ फाईल इज बिंग प्लेड. ओके, सो आपण ऑडिओ तिथे इन्क्लूड केला आहे. नाव नेक्स्ट कंडिशन त्यांची काय आहे बघा, द ऑडिओ फाईल मस्ट प्ले ॲज सून ॲज द वेब पेज लोड्स इन द ब्राउझर अँड इट विल स्टार्ट ओव्हर अगेन एव्हरी टाईम वेन इट इज कम्प्लिटेड. आता आपण जेव्हा हे प्रोग्राम लोड करतो तेव्हा ऑटोमॅटिकली हा ऑडिओ फाईल जी आहे ती प्ले होत नाही. आपल्याला जेव्हा आपण इथे प्ले बटन क्लिक करतो तेव्हा ती ऑडिओ फाईल आहे ती स्टार्ट होते प्ले व्हायला. सो आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण वेब पेज लोड करणार ती जी ऑडिओ फाईल आहे ती ऑटोमॅटिकली प्ले व्हायला पाहिजे. आणि काय करायचं आहे की जेव्हा ऑडिओ ही संपणार तेव्हा अगेन ती रिपीट तो सेम ऑडिओ प्ले व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी सुद्धा दोन ॲट्रिब्यूट्स आहेत ऑडिओ टॅगचे. लेट्स सी दोज टू ॲट्रिब्यूट्स. ओके, फर्स्ट काय करायचं आपल्याला, कंट्रोल्स डिस्प्ले करायचे होते. सो वी हॅव यूज्ड कंट्रोल्स ॲट्रिब्यूट. ओके, नाव नेक्स्ट काय करायचं आहे,
तो जो व्हिडिओ आहे ऑडिओ आहे तो ऑटोमॅटिकली प्ले व्हायला पाहिजे जेव्हा पेज लोड होणार. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज ऑटो प्ले ॲट्रिब्यूट. सी द ऑडिओ विल स्टार्ट प्लेईंग ॲज सून ॲज इट इज रेडी. मीन्स जेव्हा आपण प्रोग्राम रन करणार तेव्हा तो ऑटोमॅटिकली प्ले व्हायला लागणार. ओके. सो अँड नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं आहे की तो जो ऑडिओ आहे तो कम्प्लीट झाल्यावर अगेन अँड अगेन रिपीट व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण काय करणार इथे लूप ॲट्रिब्यूट यूज करणार. द ऑडिओ विल स्टार्ट ओव्हर अगेन एव्हरी टाइम इट इज फिनिश्ड. सो फर्स्ट ऑडिओ कंट्रोल्स ऑटो प्ले. देन वी आर गोइंग टू यूज ऑटो प्लेचा ए कॅपिटल और स्मॉल, दिस कॅपिटल. देन लूप. आता आपल्याला लूप मीन्स व्हॉट. सपोज लूपमध्ये आपल्याला व्हॅल्यू पास करायची असते. कंट्रोल्स अँड ऑटो प्ले ह्या दोन ॲट्रिब्यूट्सला व्हॅल्यू प्रेझेंट नाही आहेत. बट लूपमध्ये मी जेव्हा व्हॅल्यू प्रेझेंट इन्क्लूड करते लाईक 2 म्हणजे काय होणार आहे 2 वेळा ते सॉन्ग जे आहे ते संपल्यावर रिपीट अगेन अँड अगेन 2 वेळाच प्ले होणार आहे. बट आपल्याला इनफायनाईट टाइम्स ते प्ले करायचं आहे. जे सॉन्ग आहे ते इनफायनाईट टाइम्स प्ले करायचं आहे. सो आपण इथे काय व्हॅल्यू सेट करणार -1 सेट करणार. मीन्स व्हॉट त्याला लिमिट नसणार आहे. सॉन्ग कंप्लीट झालं की अगेन स्टार्ट होणार, कंप्लीट झालं की अगेन स्टार्ट होणार. मीन्स आपण इनफायनाईट लूपमध्ये ते सॉन्ग प्लेस केलं आहे. ओके. नाउ वी विल सी आउटपुट फॉर दिस. ओके. मी रन करते आहे बट तो ऑटो प्ले होत नाही आहे. व्हाय? बिकॉज सम ब्राउझर्स डोंट सपोर्ट दिस फीचर. आता आपण गुगल क्रोमने ओपन केलेला. नेक्स्ट दुसऱ्या ब्राउझरमधून बघूया लाईक मायक्रोसॉफ्ट एजमध्ये. ओके. सी मायक्रोसॉफ्ट एजमध्ये जेव्हा मी प्रोग्राम रन करते तेव्हा ऑटोमॅटिकली ते सॉन्ग प्ले व्हायला स्टार्ट होत आहे. ओके. सी आता मी रिफ्रेश करते. इथे रिफ्रेश केल्यावर बघा इथे टायमर स्टार्ट होतं आहे. मीन्स ते जे सॉन्ग आहे ते प्ले व्हायला त्याची स्टार्टिंग झाली. ओके. तेच जर मी जेव्हा मी क्रोममध्ये यूज करते, क्रोम ऑटो प्ले हे ॲट्रिब्यूट जे आहे ते सपोर्ट करत नाही. सो जेव्हा मी कधी प्रोग्राम स्टार्ट करते तेव्हा ते सॉन्ग ऑटोमॅटिकली प्ले होत नाही आहे. अगेन दुसऱ्या ब्राउझरमध्ये चेक करूया, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये. ओके. अलाउड ब्लॉक कंटेंट अँड सी ते सॉन्ग स्टार्ट होत आहे. सो इंटरनेट एक्सप्लोररसुद्धा सपोर्ट करतं ऑटो प्ले. देन नेक्स्ट आपण काय केलेलं लूपमध्ये प्लेस केलेलं. सो लेट्स सी जेव्हा हे सॉन्ग कंप्लीट होणार आहे. ओके. 41, 42. ओके. कंप्लीट झालं अगेन तो स्टार्टिंगला जातो आणि ते सॉन्ग अगेन रिपीटेडली स्टार्ट होत आहे. अगेन कंप्लीट झालं परत स्टार्टिंगला जाते आणि ते मीन्स इनफायनाईट लूपमध्ये आपण त्याला प्लेस केलं आहे. सो ते अगेन अँड अगेन सॉन्ग प्ले होत आहे. सो दॅट इज फर्स्ट कंडिशन. फर्स्टमध्ये काय काय करायचं होतं, जस्ट आपल्याला ऑडिओ इन्क्लूड करायचं होता विथ कंट्रोल्स. देन ऑटो प्ले प्रॉपर्टी सेट करायची होती आणि तो जो ऑडिओ होता त्याला लूपमध्ये प्लेस करायचं होतं. ओके. सो त्याच्यासाठी आपण काय काय केलं बघा. फर्स्ट ऑडिओ टॅग यूज केला. कंट्रोल्स डिस्प्ले करण्यासाठी कंट्रोल्स ॲट्रिब्यूट यूज केला आहे. देन ऑटो प्लेसाठी ऑटो प्ले ॲट्रिब्यूट. कीप इन माइंड की ऑटो प्ले ॲट्रिब्यूट हा जो आहे तो गुगल क्रोम सपोर्ट करत नाही. सो तुमच्याकडे अजून कोणता ब्राउझर असला लाईक मायक्रोसॉफ्ट एज असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल किंवा फायरफॉक्स असेल, डिफरंट ब्राउझर्सवरती प्ले करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोणता ब्राउझर कोणती प्रॉपर्टीज सपोर्ट करतो. देन लूप आपण काय केलं -1 बिकॉज वी वॉन्ट इनफायनाईट लूप. आपल्याला ते सॉन्ग अगेन अँड अगेन इनफायनाईटली प्ले करायचं आहे. सो मी इथे व्हॅल्यू काय दिली आहे -1. देन सॉन्ग इन्क्लूड करण्यासाठी सोर्स ॲट्रिब्यूट यूज केला आहे. सोर्स SRC मध्ये काय केलं आहे ऑडिओ फाईल नेम, जी ऑडिओ मला प्ले करायची आहे नेम ऑफ दॅट फाईल. देन टाईप ॲट्रिब्यूटमध्ये audio/mp3 अँड ऑडिओ टॅग क्लोज. सो दिस वॉज आवर फर्स्ट प्रोग्राम. नाव सी नेक्स्ट प्रोग्राममध्ये काय करायचं आहे बघा. क्रिएट अनदर वेब पेज नेम्ड audio1.html which provides multiple source file format for the same audio file that plays a sound automatically with controls. means same autoplay and controls use करायचं आहे. The browser should display the message with appropriate attribute when audio file is not supported by browser. The code must incorporate the list of a sound file formats like WAV, MP3 or OGG etc. ओके. आता माझ्याकडे सेम ऑडिओचे डिफरंट एक्सटेन्शन फाईल्स नाही आहेत बट माझ्याकडे डिफरंट ऑडिओ आहेत विथ डिफरंट एक्सटेन्शन. एक MP3 नावाची ऑडिओ फाईल आहे, सॅम्पल 2 आहे दॅट इज अ वेव फाईल आहे अँड सॅम्पल 3 आहे दॅट इज OGG फाईल आहे.
ओके, त्यांनी आपल्याला सेम ऑडिओ फाईल प्ले करायला सांगितली आहे, बट माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे. सो आपण डिफरंट ऑडिओ फाईल्स इन्क्लूड करून बघूया. आपल्याला काय करायचं आहे, काही ब्राउझर लाईक सम ब्राउझर्स लाईक इंटरनेट एक्सप्लोरर काय करतो, OGG किंवा वेव हे जे ह्या ॲट्रिब्यूटची जर ऑडिओ फाईल असेल तर ती सपोर्ट करत नाही. सो आपल्याला तेच शो करायचं आहे की कोणता ब्राउझर कोणत्या टाईपचे फाईल फॉर्मॅट सपोर्ट करतं, आणि जर सपोर्ट करत नसेल तर आपल्याला आउटपुटला मेसेज डिस्प्ले करायचा आहे दॅट फाईल इज नॉट सपोर्टेड. ओके, सो न्यू फाईल करायची आहे आपल्याला. हाच कोड मी कॉपी पेस्ट करते and we will take a new file. Okay, and I will save this file as audio1 and all files and save. ओके, आता इथे आपण काय बघितलं, ही जी फाईल आहे ती .mp3 फाईल आहे. सो .mp3 फाईल ही आपल्या तिन्ही ब्राउझर्सवरती सपोर्ट होते. गुगल क्रोमवरती आपण प्ले केलं, गुगल क्रोमवरती ऑडिओ प्ले होतोय. देन मायक्रोसॉफ्ट एजवरती प्ले केलं, तिथे सुद्धा ऑडिओ प्ले होतोय. अँड नेक्स्ट इंटरनेट एक्सप्लोरर केलं आहे, त्याच्यावर सुद्धा ऑडिओ प्ले होतोय. जर तुमच्याकडे फायरफॉक्स असेल तर फायरफॉक्सवरती सुद्धा रन करून बघा. माझ्याकडे फायरफॉक्स अवेलेबल नाही आहे, सो माझ्याकडे 3च ब्राउझर्स अवेलेबल आहेत. जर फायरफॉक्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही फायरफॉक्सवरती रन करून बघा. नाव नेक्स्ट, आता आपण काय करायचं आहे, दुसरी फाईल फॉर्मॅट घेऊया. ओके, आय विल कट धिस. MP3 आपण बघितली, MP3 सगळीकडे सपोर्ट होत आहे. ओके, मी हे दुसरीकडे कॉपी पेस्ट करून ठेवते. नाव नेक्स्ट फाईल कोणती घ्यायची आहे, .wav फाईल आपण बघूया. सेकंड वेव फाईलचं नेम काय, sample2.wav. ओके, सो दॅट फाईल आपण ती फाईल इथे इन्क्लूड करूया. नेम ऑफ द फाईल वॉज sample2 अँड एक्सटेन्शन वॉज WAV. अँड टाईप इथे काय चेंज करायचं, WAV. ओके, नाव वी विल सेव्ह दिस. आणि आता बघूया क्रोम सपोर्ट करतो का. येस, क्रोमवरती आपल्याला ऑडिओ शो होतोय. सो क्रोम सपोर्ट्स दिस ऑडिओ फाईल. ओके, ऑडिओ रन केली, audio1. ओके, सो सेकंड ऑडिओ प्ले होतोय इथे, मीन्स क्रोम वेव फाईल जे आहे ते सपोर्ट करतोय. ओके, हे क्लोज करूया. नाव नेक्स्ट सेम आपण हा जो आहे तो इंटरनेट एक्सप्लोरवरती प्ले करूया. अँड अलाउड ब्लॉक कंटेंट. सी, इनव्हॅलिड सोर्स मीन्स वॉट, इंटरनेट एक्सप्लोरर जो आहे तो .wavचे जे फाईल्स आहेत ते सपोर्ट करत नाही. मग अशी आपण कोणते फाईल्स प्ले केले, ते .mp3 फाईल्स प्ले केली इंटरनेट एक्सप्लोरवरती, तेव्हा ती प्ले होत होती. मीन्स इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट्स .mp3 फाईल, बट .wav फाईल इथे सपोर्ट होत नाही. नाव मायक्रोसॉफ्ट एजने आपण बघूया. ओके, मायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरवरती प्ले होते, मीन्स मायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरर ऑल्सो सपोर्ट्स .wav फाईल. ओके, सो देन नेक्स्ट आपण आता काय बघूया, OGG फाईल. sample3 नावाचं माझ्याकडे एक ऑडिओ आहे आणि त्याचं एक्सटेन्शन आहे OGG. ओके, अँड इथे काय चेंज करणार, OGG अँड सेव्ह. ओके, ना आता हे आपण रन करून बघूया. गुगल क्रोमवरती OGG फाईल रन होते. अगेन मायक्रोसॉफ्ट एज, येस, इथे सुद्धा सपोर्ट करते OGG फाईल. अँड देन इंटरनेट एक्सप्लोरर तेच येत आहे इनव्हॅलिड सोर्स, मीन्स वॉट, इंटरनेट एक्सप्लोरर डज नॉट सपोर्ट .ogg फाईल्स. आता आपण काय करणार, हे जे फाईल्स आहेत तिन्ही फाईल्स एकाच प्रोग्राममध्ये आपण परत इन्क्लूड करणार. ओके, sample2.wav. इथे टाईप काय चेंज होणार, WAV अँड सेव्ह. आता बघा, इथे जेव्हा मी रन करणार तेव्हा मला ते फाईल्स प्ले होणार आहेत. सेम ऑडिओ आपल्याला इन्क्लूड करायचा होता, सो ॲट अ टाईम तो एकच ऑडिओ इन्क्लूड करणार. आणि नेक्स्ट इंटरनेट एक्सप्लोररवरती
ओके. आता तो हा कोणता ऑडिओ प्ले करतोय, जो ऑडिओ सपोर्ट होतोय तो ऑडिओ प्ले करतोय. हा जो ऑडिओ प्ले झालाय इंटरनेट एक्सप्लोरवरती तो कोणता आहे, sample1.mp3 नावाचा जो ऑडिओ आहे तो इंटरनेट एक्सप्लोरवरती प्ले होतोय. ओके. बिकॉज .ogg अँड .wav हे दोन फाईल फॉर्मॅट्स इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट करत नाही. सो तो प्ले करताना ओनली .mp3 जी फाईल आहे ती प्ले करणार आहे. ओके. सो फायरफॉक्सवरती सुद्धा चेक करून बघा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, की कोणते फाईल फॉर्मॅट तिथे सपोर्ट होतात आणि कोणते नाही. ओके. सो सेकंडमध्ये एवढंच करायचं होतं की आपल्याला चेक करायचं होतं कोणते डिफरंट फाईल फॉर्मॅट्स आहेत जे डिफरंट ब्राउझर्सवरती सपोर्ट होतात आणि सपोर्ट होत नाहीत. ओके. अँड फर्स्ट प्रोग्राममध्ये आपण काय केलं, जस्ट एक ऑडिओ फाईल इन्क्लूड केली आहे विथ ऑटोप्ले, कंट्रोल्स अँड लूप ॲट्रिब्यूट. अँड सेकंड प्रोग्राममध्ये काय केलं, डिफरंट फाईल फॉर्मॅट्स इन्क्लूड करून बघितले आहेत कोणता ब्राउझर डिफरंट फाईल फॉर्मॅट सपोर्ट करतो की नाही. ओके. सो दॅट्स इट.